माननीय पंतप्रधान मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी केलेला अर्थसंकल्प हा मला असं वाटतं की मोदीजींची जी कल्पना आहे, जो संकल्प आहे 2047च्या विकसित भारताकडे अगदी वेगानं पाऊल टाकण्याच्या दृष्टीनं सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख असा स्वरूपाचा हा अर्थसंकल्प असं मी म्हणेन. 140 कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षाची पूर्ती या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होईल असं एकूण हा सगळा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. एकूण दोन गोष्टी मला या ठिकाणी सांगायच्या. एक तर सहकार खातं असेल किंवा सिव्हिल एव्हिएशन असेल आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यात जिथून मी येतो त्या राज्यामध्ये जी काय तरतूद या अर्थसंकल्पामध्ये दिसतेय ती आपल्या समोर या ठिकाणी निश्चितपणे मी सांगेल. मला असं वाटतं की एकूण जर ओव्हरऑल बजेट पाहिलं तर महिला असेल, युवक असेल, शेतकरी असतील, विशेषतः आदिवासी क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं पुढच्या काळात विकासाचं काम होण्यासाठी म्हणून प्राधान्य दिलेला दिसतोय. एमएसएमई असेल, स्टार्टअप असेल, किंबहुना स्किल डेव्हलपमेंट या सगळ्यावरती एक फोकस या बजेटचा आपल्याला दिसतो. प्रधानमंत्री आवास योजनेचा 3 कोटी घरांचा संकल्प आहे. युवकांच्यासाठी म्हणून 1 कोटी इंटर्नशिप असेल, 1.5 लाख कोटी रुपयाची तरतूद त्यासाठी दिसतीये. इंडस्ट्रीसाठी 100 इंडस्ट्रीयल पार्क्स 100 शहरामध्ये देशात केले जाणार आहेत. असं मला वाटतं की या दृष्टीनं कस्टम ड्युटीमध्ये सवलत आहे, कॅन्सरची औषधं स्वस्त झाली. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी पाहता सर्वसामान्य माणसाचा विचार याच्यामध्ये झालेला दिसतोय. हे सगळं दिसतंय, अजून आकडे येत आहेत, अभ्यास एक उद्याच्या दिवसाभरात अजून त्याच्यामध्ये काय काय कामं ही महाराष्ट्रासाठी आली आहेत. मगाशी मी इन्कम टॅक्सच्या विषयात 4 कोटी करदात्यांना फायदा मिळेल, चुकून 4,000 कोटी बोललो. 4 कोटी करदात्यांना इन्कम टॅक्सचा फायदा, मी मगाशी जे म्हणालो नोकरदारांचा. या सगळ्या याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं तसं महाराष्ट्रासाठी इतकी यादी या सगळ्या आजच्या बजेटमध्ये आपल्याला दिसतीये. पुणे म्हणून ज्या वेळेला मी त्या शहराचं प्रतिनिधित्व करतो तेव्हा पुण्यासाठी म्हणून मी निश्चितपणे माननीय मोदीजींना, माननीय अर्थमंत्र्यांना धन्यवाद देईन की पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला वेग यावा म्हणून 814 कोटी रुपयाची तरतूद पुण्याच्या मेट्रोसाठी केली आहे. मुळा मुठा नद्यांचं जे आमचं आता संवर्धन चालू आहे, तो जो प्रकल्प चालू आहे त्याला 690 कोटी रुपयाचं आज तरतूद या ठिकाणी दिसतीये. पुण्यामध्ये एमएसएमई असेल, स्टार्टअपचे हब आहे. या एमएसएमई आणि स्टार्टअपच्या तरतुदीसाठी सुद्धा पुण्यातील युवकांना खूप महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये निश्चित आम्ही त्याचा फायदा करून घेऊ. देशात 1000 इंडस्ट्रीयल ट्रेनिंग संस्था उभारण्यात येणार, त्यातून निघणारे मनुष्यबळ हे पुण्याला निश्चितपणे उपयोगी. पुण्याच्या बजेटमध्ये विद्यार्थ्यांशी संबंधित जे विषय आहेत त्यासाठी सुद्धा आम्हाला इंटर्नशिप असतील, ही सवलती आहे, त्याच्यासाठी सुद्धा महत्वाचे आहे. पुण्यात अनेक संस्था आहेत ज्या देशपातळीवरती काम करतात. त्याच्यामध्ये FTI आहे, IRTM आहे, नॅचरोपॅथी संस्था आहे, आगरकर संस्था, यांना देखील या बजेटमध्ये निधीची तरतूद केली गेलेली आहे. देशभरातील जवळपास 30 लाखावरील लोकसंख्येच्या शहरांना एक विशेष निधी देण्याचं आज माननीय अर्थमंत्र्यांनी घोषित केलं. त्यामुळे पुणे हे 30 लाख लोकसंख्या असलेली शहर आहे. जवळपास 60 ते 70 लाखावरती आज आम्ही गेलो. त्यामुळे त्याही माध्यमातून, त्याही योजनेतून आम्हाला निश्चितपणे पुण्याचं काम करता येईल. मी मागाशी म्हणालो तसं रेल्वेच्या माध्यमातून आज जवळपास 15,000 कोटी रुपये महाराष्ट्राला दिले गेले. त्याच्यामध्ये पुणे ते मिरज, पुणे ते दौंड, पुणे ते नगर आणि पुणे ते नाशिक या रेल्वे मार्गाचा सुद्धा त्याच्यामध्ये आज आपल्याला समावेश झालेला आम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे एकूणच मला असं वाटतं की देशाचं म्हणून 2047 विकसित भारताच्या दिशेनं वेगानं प्रवास करता येण्यासाठीचं म्हणून हा अर्थसंकल्प पाहता येईल. महाराष्ट्राला निश्चितपणे या निमित्तानं एक चांगला न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातनं झालाय. मुंबई असेल, पुणे असेल, या अनेक शहरांना मेट्रोसाठीचा एक चांगला प्रकारचा मेट्रोसाठी म्हणून निधी सुद्धा मिळाला. तेव्हा मी मगाशी म्हणत तसंच आहे की राजकारणासाठी शेवटी विरोधक त्या दृष्टीनं त्यांच्या पद्धतीनं बोलणारच आहे. पण महाराष्ट्र म्हणून भाषणामध्ये 2 राज्यांचा उल्लेख आला म्हणून हे बजेट हे 2 राज्यांचं नाही, हे देशाचं आहे.
मी एकूण आकडेवारी सुद्धा या ठिकाणी सांगितली की देशात वेगवेगळ्या सेक्टरसाठी किती पैशाची उपलब्धता झाली आणि त्याच्यामध्ये देशासाठी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक चांगला अर्थसंकल्प निश्चितपणे पुढच्या विकासाला गती देणारा ठरेल असा विश्वास. आणि या सहकार धोरणामध्ये निश्चितपणे पुढच्या काळात ग्रामीण अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीचं मोठ्या प्रमाणात निश्चितपणे वाढ होईल असा विश्वास आम्हाला वाटतो. त्यामुळे एक मोठी तरतूद या क्षेत्राची आज दिसतीये. सिव्हिल एव्हिएशनच्या विषयामध्ये सुद्धा देशात नवीन एअरपोर्ट्स पुढच्या काळामध्ये जी होतील त्यासाठी जवळजवळ 20 ते 25 एअरपोर्ट्स या देशामध्ये होतील. खासगी कंपन्यांच्या स्ट्रक्चरमध्ये सुधारणा आल्याने विमा कंपनीला निश्चितपणे याचा लाभ पुढच्या काळात या बजेटचा होईल. इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दलच्या तरतुदीमुळे विमान पार्ट्स जे काही किंवा यंत्रे भारतात आणणे या अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे सोपे होतील. एअरक्राफ्ट ऍक्ट 1934 मध्ये सुधारणा करून नवे वायुयान विधेयक आता निश्चितपणे येईल. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी करत असताना सर्वसामान्य माणसाचा विचार सुद्धा याच्यामध्ये झालेला दिसतोय. आधी 6 लाख रुपयात त्यांच्या उत्पन्न मर्यादेला 5% जो काही इन्कम टॅक्स होता तो आता जवळपास त्याचं उत्पन्नाची मर्यादा 6 ची 7 लाख आता झाली. आधी 2.5 लाखापासून उत्पन्न असेल तर इन्कम टॅक्स सुरू ती मर्यादा आता 3 लाखावरती गेली आहे. सिव्हिल एव्हिएशनच्या विषयामध्ये पुढच्या काळात काही नवीन एअरपोर्टचा विषय आहे. त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्टच्या विषयामध्ये विमान पार्ट्स भारतात आणण्यासाठीचे म्हणून त्याच्यात सवलती आहेत. असे अनेक विषय आहेत. त्याचं डिटेल्स थोडंसं मला थोडा वेळ लागेल पण एक डिटेल्स त्याच्यामध्ये सिव्हिल एव्हिएशन असेल किंवा कॉर्पोरेशन असेल या दोन्ही खात्यातल्या डिटेल्स निश्चितपणे पुढच्या 1-2 दिवसात